नमस्कार, सर्वांचे कोल्हापुरी तडकामध्ये स्वागत आहे। कर्ली फ्राय कशी करायची हे बघणार आहोत। ही कर्ली साफ करून स्वच्छ धुवून घेतली। अशी मोठी पाहिजे, बारीक घ्यायची नाही, अशी मोठी घ्यायची। कर्लीला लावण्यासाठी मसाला बनवून घेऊया। हे लाल मिरची पावडर आणि चिकन मसाला थोडा घेतलेला आहे। मिरची पावडर तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त घेऊ शकता। हळद आणि हिंग हा थोडा घालायचा। चवीनुसार मीठ आणि लिंबाचा रस किंवा कोकम टाकलं तरी चालेल। याच्यात थोडंसं पाणी टाकायचं। हे मिक्स करून घ्यायचं। अजून थोडं पाणी लागेल। हे आता मिक्स असं छान झालेलं आहे। याच्यामध्ये आता हे कर्ली टाकून घेऊया। सगळ्या कर्लीला हे लावून घ्यायचं असं। हे बघू शकता, असं लावून घ्यायचं। हे बघू शकता, सर्व माशाने हे लावून घेतलेलं आहे। आता हे मुरण्यासाठी 5 मिनिटं झाकून ठेवूया। 5 मिनिटं झालेले आहेत, झाकण काढून घेऊया। हे छान मुरलेलं आहे। रवा आणि तांदळाचं पीठ हे मिक्स करून घेतलेलं आहे। ह्याच्यात थोडंसं लाल मिरची पावडर आणि थोडंसं मीठ टाकायचं, कारण आधी माशामध्ये टाकलेलं आहे, त्यामुळे थोडंसं टाकून घ्यायचं। हे सर्व आता मासे ह्याच्यामध्ये असे लावून घ्यायचं सगळीकडे। हे बघू शकता, असे छान लावून घ्यायचं। सगळ्या माशांना असेच लावून घ्यायचं। बाकीच्याही माशांना असंच लावून घेऊया। हे बघू शकता, सर्व माशांना लावून घेतलेलं आहे। आता फ्राय करून घेऊया। तेल गरम झालेलं आहे। ह्याच्यामध्ये आता मासे असेच ठेवूया। जास्त फास्ट गॅस करायचा नाही, मीडियम करायचं। आता हे छान असे तळून घेऊया। हे एका साईडनं फ्राय झालेले आहेत। आता हे पलटी करून घेऊया। हे बघू शकता, असे छान तळून घ्यायचे। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। छान तळले। ही कर्लीमध्ये काटा असतो, पण खायला टेस्टी असते। तुम्ही अशी आणून करून बघा आणि कशी झाली ते सांगा कमेंटमध्ये। कर्ली टेस्टी असते, त्याच्यामध्ये काटा असतो पण टेस्टी लागते। हे काढून घेऊया। हे बघा, कर्ली फ्राय तयार आहे।